पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. मुंबईत भाजप आणि शिवसेनेत 150 जागांवर एकमत. पुढच्या 2 ते 4 दिवसात उर्वरित जागांबाबत निर्णय होईल. सेना भाजपच्या बैठकीनंतर अमित साटम यांची घोषणा. मुंबईला विकून खाणाऱ्यांना घरी बसवणारा अमित साटम यांचा ठाकरे बंधूंना टोला. तर जोपर्यंत नवाब मलिक राष्ट्रवादीत तोपर्यंत आमचा त्यांच्याशी संबंध नाही. सेना भाजप भूमिकेवर ठाम. माणिकराव कोकाटे आता बिनखात्याचे मंत्री. कोकाटेंकडील क्रीडा आणि अल्पसंख्याक विभाग खाती अजित पवारांकडे सोपवली. राज्यपालांनी केला आदेश जारी. कोकाटेंच्या राजीनाम्यावर उद्या हायकोर्टातील सुनावणीनंतर घेणार निर्णय. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तटकरेंची माहिती. तर नाशिक पोलिसांचं पथक मुंबईसाठी रवाना. माणिकराव कोकाटे हिट विकेट. कोकाटेंनी स्वतः खड्ड्यात उडी मारली तर कोकाटेंना वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न. संजय राऊतांची जहरी टीका. सुनील तटकरेंनी मुंबईबाबत बोलावली आढावा बैठक. नवाब मलिक राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात बैठकीसाठी हजर. महायुतीबाबत तोडगा निघणार का याकडे नजरा. मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदेंचं 10,000 कोटींचं बजेट. प्रत्येक उमेदवाराला शिंदे 10 कोटी रुपये देणार. संजय राऊतांच्या आरोपांमुळे एकच खळबळ. भाजपने दिला काँग्रेसला धक्का. प्रज्ञा सातव यांचा रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश. शिंदेंच्या नवी मुंबईतील शिवसेनेच्या दोन्ही गटात दिलजमाई. विजय चौगुले धर्मवीर ग्रुपला शिंदेंनी झापलं. विजय चौगुले आणि 8 नगरसेवकांमध्ये होता वाद. वरळीतील गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणातील आरोपी पती पत्नीला गर्जेला कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी. जामिनासाठीचा मार्ग मोकळा. आणि मुलुक महाराष्ट्रामध्ये आपण सुरुवात करूया अर्थातच चर्चेतल्या बातमीने. ती बातमी अशी आहे की साताऱ्याच्या सावरी गावात सापडलेल्या ड्रग्जवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्जचा साठा सापडला होता आणि या प्रकरणी कोट्यवधींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. दरम्यान या प्रकरणाचा संबंध आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भावाशी जोडत त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय. त्या ठिकाणी काम करत असलेल्या तिघांना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण करत असताना अंधारेंनी दावा केलेला आहे आणि या प्रकरणी अंधारे आक्रमक झाले असून त्यांनी थेट एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली. दार उघडलं जातं. आत एक कॅन दिसतो निळ्या रंगाचा. या कॅनमध्ये किती बसू शकतं, साधारणतः लिक्विड किती बसू शकतं हे मी अनेक लोकांना विचारलं. तेव्हा कळलं की ते 40 लिटर पर्यंतचा तो कॅन आहे. आता हा 40 लिटरचा कॅन, त्याच्यावर तो पोलीस ऑफिसर पत्रकाराला असं सांगतो की राहिलेलं सामान होतं, चुकून राहिलं असेल. चुकून कसं राहू शकतं? जर सावरीला एवढी मोठी कारवाई झाली होती तर ते चुकून कॅन कसं राहील? 2 प्रश्न निर्माण होतात. जर चुकून कॅन राहिला असेल तर हा कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा आहे. माननीय गृहमंत्र्यांनी अशा अधिकाऱ्यांची ताबडतोब चौकशी लावली पाहिजे. म्हणजे बघा, सातारा पोलीस किती अलर्ट मोडवर गेलं. ज्या तुषार दोषींना इतके दिवस काहीच कल्पना नव्हती, त्या तुषार दोषींना अचानक ते एकदम सिंघम मूड मध्ये आले. तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी ड्रग्जची फॅक्टरी चालत होती, त्याच्यावर मुंबईचे लोक कारवाई करायला आले, पण साताऱ्यातले तुषार दोषी कारवाई करत नाहीत. यावर तुम्ही काल तुषार दोषींना काही बोललात का? तुषार दोषींशी तुम्ही काही चर्चा केली का? तुषार दोषीने तुम्हाला काही उत्तरं दिली का? यावर जाहीर येऊन बोला. तुम्ही बोलायची गरज आहे, कारण तुम्ही पालकमंत्री आहात.
होय, मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते. त्यांची माझी दुश्मनी नाही. एकनाथ शिंदेंनी माझा बांध कोरलेला नाही. त्यांनी माझ्या केळी नारळीच्या बागा तोडलेल्या नाहीत. एकनाथ शिंदेंच्या बद्दल मला सहानुभूती आहे, परंतु माझा सरळ साधा मुद्दा आहे की जर एखाद्या ठिकाणी मंत्रिपदाच्या प्रिव्हिलेजमुळे एखादी व्यक्ती वाचत असेल तर त्यांचे राजीनामे झाले पाहिजेत, असंच आपण म्हणत आलो ना. जी काय गुंतवणूक येणाऱ्या उद्योगाची हीच आहे का महाराष्ट्रात? जे फडणवीस सांगतात की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग येणार आहेत, गुंतवणूक येणार आहे, हे ड्रगचे कारखाने म्हणजे गुंतवणूक आहे का? महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याच्या भावाचं नाव आलेलं आहे साताऱ्यात. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सातारच्या पोलीस अधीक्षकांवर कारवाई केली पाहिजे. हे जे कोणी तुषार दोषी आहेत त्यांनी कसं आणि कोणाला या ड्रग्स रॅकेटमधून वाचवायचा प्रयत्न केला हे काल आमच्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलेलं. ते खोटं असेल तर त्याने पुढे येऊन सांगावं. पण या राज्यामधलं ड्रग्स रॅकेट आता सत्ताधाऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचलं असेल आणि तिथून ही सगळी यंत्रणा राबवली जात असेल त्या महाराष्ट्रात काय राहील? सातारा जिल्ह्यातील सावरी गावात सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणावरनं होत असलेल्या आरोपांवर प्रकाश शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं. ड्रग्ज कारखान्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण शिंदेंनी दिलं. तर राजकीय द्वेषातून आपलं नाव या प्रकरणात गोवलं जात असल्याचं स्पष्टीकरण शिंदेंनी दिलंय. जिथे छापा पडला ती जमीन आपल्या जमिनीपासून 2.5 ते 3 किलोमीटर लांब आहे. माझं आणि माझ्या कुटुंबियांचं नाव त्यात ओढून आम्हाला बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचं शिंदे म्हणाले. माझा जागेशी काही संबंध नाही. उभाटा आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आणि खोटे आहेत. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ते केले जात आहेत. एमडीचा साठा जिथे सापडला ती जमीन भूईन शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. तो कारखाना किंवा जमीन माझ्या मालकीची नाही. ती जमिनीशी माझा कोणताही संबंध नाही. माझ्या मालकीच्या कोणत्याही जागेवर छापा टाकलेला नाही. जिथे छापा पडलाय ती जमीन जमिनीपासून 2.5 ते 3 किलोमीटर आहे. आमची ही जागा रणजित शिंदेना विकण्यात आलेली आहे. त्याचे कागदपत्र बी आमच्याकडे उपलब्ध आहेत. रणजित शिंदे हा कुठेही फरार झालेला नाही, तो गावातच आहे. तुम्ही त्याची खात्री करू शकता. पोलिसांच्या एफआयआर मध्ये बी रणजित शिंदे यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. त्याचा या गुन्ह्यात कोणताही संबंध नाही. पोलिसांनी स्पष्ट केलेले आहे. तिथल्या हॉटेलमधून आरोपींना कोणतेही जेवण जात नव्हतं हे पोलिसांनी चौकशीत सिद्ध केलेलं आहे. केवळ राजकीय दोषापोटी हे सर्व आरोप केले जात आहे. आमच्या कुटुंबाला बदनाम कट रचला जातोय. बदनामी करणाऱ्या कायदेशीर नोटीस मी देणार आहे. त्यांनी आरोप मागे घेतले नाही तर त्यांच्या विरोधात आबरू नुकसानाचा दावा दाखल केला जाईल.